प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. जानेवारी फेब्रुवारीचे दिवस, थोडीशी बोचरी थंडी केवळ शरीरालाच बोचत नाही तर अक्षरशः घशापर्यंत जाऊन पोहोचते. घसा सुकतो, आवाज बदलतो, ओठाला देखील कोरड पडते. आवाजामध्ये बदल झालेला अनुभव कितीतरी लोकांना येतो. घशाचे विकार वाढत जातात. श्वसनाचा त्रास देखील काही लोकांना होत असतो. फुफ्फुसामध्ये देखील काहीतरी गडबड झाल्यासारखं वाटते. छातीमध्ये बराचसा कफ जमा झाल्याची जाणीव होते. ख्रिस्त सभेला ह्याची कदाचित जाणीव असेल का? म्हणूनच ख्रिस्त सभेने 3 फेब्रुवारी हा दिवस गळ्याला आशीर्वाद देण्याचा दिवस म्हणून नेमलेला आहे. आणि त्याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. ब्लेस नावाच्या संताच्या नावाने हा आशीर्वाद दिला जात असतो. त्यासाठी एक आणखी मजेदार अशी कथा आहे की एका मुलाच्या गळ्यामध्ये मासळीचा काटा अडकलेला. बरेचसे प्रयत्न करून देखील मुलगा बरा होत नाही. तेव्हा त्याला ब्लेस यांच्याकडे आणण्यात आलं. संत ब्लेस यांनी प्रार्थना केल्यानंतर मुलगा खडखडीत बरा झाला. आणि त्यामुळे घशाच्या विकारासाठी संत ब्लेसचा धावा केला जातो. आजच्या दिवशी धर्मगुरू क्रुसाच्या आकाराच्या 2 मेणबत्त्या भाविकांच्या गळ्यावर ठेवतात. त्यांना आशीर्वाद देतात. संत ब्लेसच्या मध्यस्थीने परमेश्वर तुम्हाला आरोग्यदान देवो अशा प्रकारची प्रार्थना करतात. मी तुझा देव, तुला रोगमुक्त करणारा किंवा आरोग्यदान देणारा परमेश्वर आहे, अशा प्रकारची ओळख मोशेला परमेश्वराने करून दिलेली. इस्रायली लोकांना देखील ठाऊक होतं की परिपूर्ण आरोग्याचा उगम केवळ परमेश्वरामध्ये आहे. आपल्याला शारीरिक आरोग्य लाभू शकतं औषधोपचाराने, परंतु परिपूर्ण आरोग्य मात्र केवळ आणि केवळ परमेश्वर देऊ शकतो. इंग्रजीमध्ये त्यासाठी 2 वेगवेगळे शब्द आहेत. एक शब्द आहे क्युअर, दुसरा शब्द आहे हीलिंग. क्युअर हे फिजिकल किंवा शारीरिक असतं, परंतु हीलिंग हे सर्वांगीण असतं. सर्वांगीण स्वरूपाचं म्हणजे की जर एखादा मुलगा पडला तर त्याला थोडंसं लागतं, परंतु जर सगळे हसले तर त्याला जरा जास्तच लागतं. ही जखम कोणती आहे बरं? शारीरिक आहे का? नाही. ती भावनिक, सामाजिक, मानसिक अशा स्वरूपाची जखम आहे. दुसरे हसले म्हणून मुलाला अधिक वाईट वाटत असतं. अगदी त्याप्रमाणे आपल्याही अशा काही जखमा असतात. त्या जखमा बऱ्या करण्यासाठी केवळ औषधोपचार पुरेसा नसतो. मानसोपचाराने देखील तिथे हात टेकलेले असतात. तिथे खऱ्या अर्थाने परमेश्वराचं आरोग्यदान काम करत असतं. सर्वसाधारणपणे तसंच काहीतरी घडताना आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो. प्रसंग कोणता आहे? याईराची कन्या आणि रक्तस्रावी स्त्री. 12 वर्षांचा कालावधी म्हणजे खूप मोठा दीर्घ असा कालावधी. आणि त्यामुळे 12 वर्षांची मुलगी मरणपंथाला टेकलेली आहे. मोठ्या श्रद्धेने सभास्थानाचा अधिकारी याईर प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो आणि त्याला विनंती करतो आणि येशू एक प्रवास सुरू करतो. परंतु संत मार्कने ह्या ठिकाणी सँडविच शैली वापरलेली आहे. सँडविचमध्ये काय असतं? 2 पावाच्या चिरा असतात आणि मध्ये काहीतरी विशेष असतं. अगदी त्याप्रमाणे पावाची पहिली चीर म्हणजे याईराने केलेली विनंती आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुरू केलेला प्रवास. आता मधला जो मसाला आहे त्यासाठी रक्तस्रावी स्त्रीचं उदाहरण आपल्यासमोर आणलेलं आहे. ती देखील 12 वर्षे रक्तस्रावाने पिडलेली, परंतु तिची श्रद्धा केवढी मोठी बघा. आरोग्यदानाचं उगम कुठे आहे? परमेश्वरामध्ये. आणि श्रद्धा त्या उगमस्थानाला स्पर्श करत असते.
अगदी त्याप्रमाणे ह्या बाईने मनातल्या मनात म्हटलं की मी नुसती त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवले तरी बरी होईन. ह्या श्रद्धेचं मोठं फळ तिला तात्काळ मिळालं. जे 12 वर्षे सर्व पैसे खर्च करून साध्य होऊ शकलं नाही, ते केवळ एका स्पर्शाने झालं. हा आरोग्यदायी स्पर्श. त्या स्पर्शासाठीच माणसाने देवाच्या जवळ यायचं असतं. येशू याईराच्या घरी पोहोचला. आता दुसरी पावाची चीर जणू काही आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहे की ज्या घटनेने सुरुवात झाली होती तीच घटना आता पूर्णत्वास जात आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्त हा संपूर्ण चमत्कार करतो. मरणपंथाला पोहोचलेली मुलगी आता मरण पावलेली आहे आणि वाटेतच याईराला त्याची बातमी सांगण्यात आलेली आहे की तुमची मुलगी मरण पावली, आता गुरुजीला कशाला त्रास देता. परंतु येशूने किती सुंदर वाक्य म्हटलं बघा, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. जेव्हा जगातील सगळे उपाय संपलेले असतात तेव्हा एक जालिम उपाय असतो श्रद्धेचा. तो उपचार केला की आरोग्यदानासहित आपल्याला बरीचशी वरदानं मिळू शकतात. अक्षरशः मृत्यूला देखील आव्हान देणारं असं सामर्थ्य त्या श्रद्धेमध्ये असतं. आणि मग ती मुलगी बरी झाली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आज संत ब्लेसच्या मध्यस्थीने आपणा सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.